इयत्ता 8 मार्गदर्शिका आपण पाहत आहोत मराठी विभाग तुम्हाला 50 मार्कासाठी असतो. 25 प्रश्न असतात. मागच्या लेक्चर पाहिले आपण उतार्यावरील प्रश्न. आता पाहतो आपण कवितेवरील प्रश्न. ठीक आहे, इथे पण सेम ट्रिक वापरायची. पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे. सुरुवातीला प्रश्न वाचा, नंतर कविता वाचायला सुरुवात करा. कविता वाचताना डोक्यामध्ये प्रश्न आपल्या डोक्यात घुमला पाहिजे, त्याचं उत्तर लगेच आपल्याला सापडतं. ठीक आहे, पहिली कविता. कवितेतील वर्णनानुसार कशाचे मोजदाद करता येणार नाही. दुसरा प्रश्न आहे, मानवाला शूद्र असे का म्हटले आहे. कवितेतील वर्णनावरून खालीलपैकी सत्य विधान कोणते. आता पहा, पहिलं, मोजदाद करता येणार नाही झालेले कुणा मोजता. काय तर तारे नक्षत्र म्हणजे ग्रह तारे कुणालाही मोजता येणार नाही. हा प्रश्न कविता नसताना आपण देऊ शकलो असतो. मानवाला शूद्र असे का म्हटले आहे तर इथे शूद्र मानवा अनंतात विश्व जाहले अनंतात लीन म्हणजे विश्वाच्या विस्तारापुढे मानव खूप लहान आहे म्हणून क्षुद्र म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न, कवितेतील वर्णनावरून खालीलपैकी कोणते विधान सत्य. आता पहा, विश्वाचा पसार अजूनही कोणाला मोजता आलेला नाही, हेच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. अनंतात मानव शूद्र नाही, हे चुकीचं आहे. मानव सर्वजन हे चुकीचं आहे. चौथं पण चुकीचं आहे. उत्तर येईल आपलं पहिला ऑप्शन. ठीक आहे, पुढची कविता घेऊया. आता पहा, कविता आहे. पहिला प्रश्न, मनातील पेरलेली गुपिते कोणी बाहेर काढली. कवितेतील परमय या शब्दाचा अर्थ कोणता. मातीतून काय उगवते. कविता पहा, माझी माय सरस्वती मले शिकविते बोली. पहा, हे गाणं आहे बहिणाबाईंचं. कोणाचं आहे. बहिणाबाई. बहिणाबाई ह्या साक्षर होत्या का नाही, त्या शिकलेल्या नव्हत्यात, पण त्यांची बुद्धी खूप चालायची. त्यांनी जे कविता केल्या ते त्यांचे शेजारचे वगैरे किंवा त्यांचे मुलं वगैरे यांनी लिहून ठेवलेले आहेत. थोडं तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च करा बहिणाबाईंची माहिती किंवा एखादं पुस्तक वाचा बहिणाबाईंचं. खूप खूप सारे कविता आहेत त्यांच्या. मनातील पहिली गुपिते कोणी बाहेर काढली. माय सरस्वती. मी झालं उत्तर सरस्वती. सरस्वती म्हणजे काय. सरस्वती. ही बोली कोणती आहे तर ही बोली आहे लेवा गणबोली. जळगाव मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, मृत्यू पण जळगाव मध्ये झालेला आहे. तर जळगाव मध्ये लेवा पटेल नावाचे कास्ट पण आहे. लेवा गणबोली. पुढचा प्रश्न, कवितेतील परमय या शब्दाचा अर्थ कोणता. धरत्रीचा परमय फुलामध्ये समावला म्हणजे काय. वास. वासाला शब्द काय. परमय, परिमल, सुगंध. ठीक आहे. मातीतून काय उगवते. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं भागवत गीता मातीमध्ये उगवत. काय उगवते. गीता भगवंता. उत्तर आलं गीता भागवत. ठीक आहे. बहिणाबाईंचं चरित्र मिळालं ते वाचा, त्यांचं काय लिखाण असेल ते वाचा. ठीक. पुढचा प्रश्न, परीक्षेला पण एखादा बहिणाबाईचा टॉपिक रिपीट होऊ शकतो बरं का. पुन्हा बहिणाबाईचा टॉपिक आलेला आहे अरे खोप्यामध्ये खोपा. ठीक आहे. सुगंध जीव झाडा टांगला आहे असे का म्हटलंय. खोप्यामध्ये खोपा पिलासाठी, तिला आपल्या पिल्लांची काळजी वाटते म्हणून. या कवितेतून आपल्याला खालीलपैकी कोणती शिकवण मिळते तर इथे पहा, देख रे माणसा पाखराची कामगिरी म्हणजे माणसाने आपले कार्य सुंदर करावे. पहिलं ऑप्शन. वरील कवितेत झुलता बंगला कोणाला म्हटले आहे. झुलता बंगला म्हटले आहे सुगरणीच्या खोप्याला, सुगरणीच्या घरट्याला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. हे गाणं रेडिओवर पण बऱ्याच वेळा होतं. चला पुढची कविता. कवितेत नदीच्या कोणत्या गुणांचे वर्णन आलेले नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला. खालीलपैकी कोणते काम नदी करत नाही. इथे पण नाही विचारलेलं आहे. वरील कवितेतून नदीने आपल्याला कोणता संदेश दिला आहे. ठीक आहे, कविता घ्या वाचून. प्रश्न डोक्यामध्ये घुमले पाहिजेत. आता पहा, इथे समानता आहे तर इथे तिने आपल्याला समानता दिलेला आहे. ती भेदभाव करत नाही म्हणजेच समता करते. औदार्य कुठून आले. येतो तिला पूर पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. याच्यातून तिची उदारता म्हणजेच औदार्य मला दिसतोय, उदारता. ठीक आहे. नंतर आहे ममता. ममता कुठे दिसते इथे. माय ममता शब्दात माये पोटी म्हणजे ममता आली म्हणजे आलं काय नाही तर आप परभाव. उत्तर कायचं पहिलं. तिसरं, खालीलपैकी कोणते काम नदी करत नाही. शेती पिकवण्यास मदत करते, दुसऱ्याच्या सुखासाठी प्रवास करते, कार्यरत राहायची प्रेरणा करत, ती भेदभाव मानत नाही. इथे उत्तर आले भेदभाव मानत नाही. इथे पण ममता आणते पहा त्याच. ठीक. वरील कवितेतून नदीने आपणाला कोणता संदेश दिला आहे. थांबू नका पुढे पुढे चाला, थांबल्याला पराजय जय चाल त्याला.
म्हणजे थांबला तो संपला हा दिलेला आहे. तर हा जो संदेश आहे हा आपल्याला पण अंगीकारायचा आहे, कारण आपल्याला शिकत राहायचं आहे. पुढचं पहिला प्रश्न, कवितेतील तिसऱ्या कडव्यातील वर्णन कोणत्या ऋतूतील आहे? पाहूया तिसरं कडवं. 1, 2, 3. करवंदाचा चीक कैऱ्यांच्या दिवसामध्ये. दिवस कोणते? उन्हाळ्याचे. मग उन्हाळ्याला ऋतू कोणता असतो? ग्रीष्म. आता एक प्रश्न, ऋतूंचा राजा कोणत्या ऋतूला म्हटलं जातं? कमेंट मध्ये टाकायचे पटपट. हे तिघही थंडीमध्ये असतात आणि हा ग्रीष्म म्हणजे उन्हाळा असतो. बालपणीची कोणती आठवण कवीने वर्णन केली नाही? नाही म्हटलेलं आहे. करवंद खाताना चीक बोटाला लावायचं ही केली आहे. डोहामध्ये मनसोक्त पोहलो आहे का? आहे. हे पहा ते पण आहे. देह आणि मन कंटाळून गेले ते नाहीये. उन्हात शेतामध्ये फिरलो ते पण आले. उत्तर काय आहे आपलं? नाही म्हटलंय. लक्ष द्यायचं, प्रश्न नीट वाचा शेवटपर्यंत. देह आणि मन कंटाळून गेले. आक्रसलेली चाळ म्हणजे काय? आक्रसलेल्या चाळीमध्ये उभगरी जाता देह आणि मन म्हणजे काय? तर दाटी वाटीने घर बांधणे. ठीक आहे. आता आपण कविता पाहिल्यात. पुढच्या लेक्चरमध्ये मग परिच्छेद असतील तर परिच्छेद आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. तोपर्यंत कमेंट करा, शेअर करा आणि अभ्यास खूप सारा करा.